मित्रांनो, कधी कधी वास्तव कल्पनेपेक्षा खूपच विचित्र असतं। आज मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे ती खरी आहे आणि डॉक्टर सुद्धा ही घटना ऐकून हादरले होते। एक 27 वर्षांची तरुणी, ती एक अत्यंत वेदनादायक अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचली। पोटात प्रचंड दुखणं, शौचाला जाणं अशक्य, आणि जेव्हा डॉक्टरांनी तिला कारण विचारलं तेव्हा सत्य ऐकून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली। मित्रांनो, ही घटना आहे दिल्लीतील प्रसिद्ध सर गंगाराम हॉस्पिटलमधली। या तरुणीला 2 दिवसांपासून पोटात असह्य दुखणं होत होतं आणि शौचही होत नव्हती। ती जवळच्याच एका रुग्णालयात गेली होती, पण तिथे डॉक्टरांना काही कळेना। शेवटी एक्सरे केला गेला आणि तेव्हा समोर आलं की तिच्या गुदद्वारामध्ये मॉइश्चरायझरची बाटली अडकली आहे। होय मित्रांनो, ही तरुणी लैंगिक सुखासाठी स्वतःच्या गुदाशयात ही बाटली घालते, पण ती पूर्णपणे आत अडकते आणि बाहेर येत नाही। डॉक्टरांनी यावर त्वरित निर्णय घेतला, कारण ही परिस्थिती अतिशय गंभीर होऊ शकत होती। आतडे फाटण्याचा धोका होता, रक्तस्राव, संक्रमण हे सगळे जीवघेणं ठरू शकत होतं। तिची स्थिती पाहता तिला तातडीने सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, जिथे डॉक्टरांचं एक तज्ज्ञ पथक तयार करण्यात आलं। मित्रांनो, या शस्त्रक्रिया पथकात होते डॉक्टर तरुण मित्तल, डॉक्टर अनमोल आहुजा, डॉक्टर श्रेयस मांगलिक आणि भूलतज्ञ डॉक्टर प्रशांत अग्रवाल। त्यांनी ही बाटली बाहेर काढण्यासाठी वापरली एक अत्याधुनिक प्रक्रिया, सिग्मोइडोस्कोपी। यामध्ये कोणतेही पोट फाडण्याचे काम नाहीये, म्हणजेच रुग्णाला कमीत कमी वेदना आणि जलद बरे होणे। शस्त्रक्रिया यशस्वी झाली, मुलीची तब्येत सुधारली आणि दुसऱ्याच दिवशी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला। मित्रांनो, या घटनेनंतर डॉक्टरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला। ही फक्त वैद्यकीय समस्या नाही, तर मानसिक आणि सामाजिक समस्याही आहे। डॉक्टर तरुण मित्तल सांगतात की त्यांच्या अनुभवात असंख्य वेळा असं पाहिलं आहे की लोक लैंगिक सुखासाठी वेगवेगळ्या वस्तू वापरतात, बाटल्या, भाज्या, खेळणी वगैरे। मात्र हे अत्यंत धोकादायक असं असतं। अशा रुग्णांमध्ये बहुतेकदा एकटेपणा, गोंधळ किंवा आत्मविश्वासाचा अभाव असतो। त्यामुळे फक्त शस्त्रक्रिया नव्हे, तर मानसिक समुपदेशन सुद्धा गरजेचं असतं। मित्रांनो, आपल्या शरीरात 2 प्रकारची आतडी असतात। लहान आतडे जे अन्न पचवतात आणि पोषण काढतात, आणि मोठे आतडे जे मल तयार करतात। मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग म्हणजेच गुदद्वार। कोणतीही वस्तू जर यात अडकली तर ते फक्त शौचाच्या प्रक्रियेला अडथळा ठरत नाही, तर संपूर्ण शरीराच्या तंत्राला धक्का पोहोचवतो। मोठी वस्तू आतड्याच्या आत जाऊन अडकली तर बाहेर निघणं अवघड होऊन शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात। तेव्हा मित्रांनो, ह्या प्रकरणातून आपल्याला 2 मोठ्या गोष्टी शिकता येतात। लैंगिक इच्छांचा अनादर न करता त्यांचं योग्य आणि सुरक्षित व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे। कोणताही गैरप्रयोग आरोग्यासाठी घातक ठरू शकतो। अशा प्रसंगी लाज वाटून वेळ वाया घालवू नका। लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा। प्रोफेशनल मदत घेणं ही कमजोरी नव्हे, तीच खरी जबाबदारी असते। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा, आणि अशाच प्रकारच्या हेल्थ रिलेटेड कंटेंट्स करिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।